हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, अयन दक्षिण, ऋतू वर्षा, मास श्रावण, पक्ष शुक्ल, तिथी मित्रांनो आजची सप्तमी तिथी आहे. रात्री 7:20 अष्टमी तिथीला सुरुवात होईल. वार बुधवार आहे. नक्षत्र मित्रांनो स्वाती नक्षत्र आहे. सकाळी 6:47 विशाखा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो ब्रह्मा योग आहे. उद्या पहाटे 3:44 ऐंद्र योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो गरज करत आहे. सकाळी 6:31 वणीज करण्याला सुरुवात होईल आणि रात्री 7:20 विष्टी करण्याला सुरुवात होईल मित्रांनो. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य सिंह राशीत असेल, चंद्र तुळ राशीत, गुरु कर्क राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या तीन राशींना 7:30 सुरू आहे. मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6:22 असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 7:02 असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. अस्तंगत ग्रहांमध्ये सध्या बुध ग्रह हा 18 ऑगस्ट पासून अस्तंगत होत चाललेला आहे. तर वक्री ग्रहांमध्ये शनी ग्रह हा 26 जुलै पासून वक्री होत चाललेला आहे. हे दोनही ग्रह आपल्याला काय फळ देतील हे ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील मित्रांनो 7:30 सह. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. हर ओम शिव शिव शंभोरात्मे प्रवर्तमान सद ब्रह्मणो द्वितीय पराते श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरू दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1948 प्रभावाती षष्ठी संवत्सरामध्ये पराभव नाम संसक दक्षिणायने वर्षा ऋतू श्रावण मासे शुक्ल पक्षे सोमवार वासरे स्वाती नक्षत्रे ब्रह्मा योगे गरज करणे सप्तमी शुभ तिथं वीर गोत्रात उत्पन्न कडापा मोह पात्र दुर्लक्ष द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर पित्यार्थ विधिवत नित्य देवपूजा योग इष्टलिंग पूजा करीशी. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातून संकल्पाची पाणी जवळच्या निर्माल्याच्या तामणात सोडून द्या. या संकल्पाची वेळ मर्यादा मित्रांनो सायंकाळी 7:20 असणार आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा, नवीन संकल्प तयार करायचा. त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपले धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 20, 22, 23, 26, 30, 31 सप्टेंबर दिनांक 4 आणि 5. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक 20, 23 आणि 26. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 30 सप्टेंबर दिनांक 8. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 26, 27, 28, 31 सप्टेंबर दिनांक 7. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 20, 23, 28, 30 सप्टेंबर दिनांक 4 आणि 7. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी पौष मासाशिवाय मुहूर्त नाही. वास्तुशांती करण्यासाठी 20, 26, 28 सप्टेंबर दिनांक 4 आणि 7. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 24, 29 सप्टेंबर दिनांक 2. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 20, 28, 30 सप्टेंबर दिनांक 4 आणि 7. यामध्ये आपण भगवान शिव आणि भगवान विष्णू यांच्या मूर्तीची किंवा यांच्या अवतारांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता. पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळात करा, घरी करा किंवा मंदिरामध्ये करा. पण दुसऱ्या दिवसापासून या प्राणप्रतिष्ठित मूर्तीवर आपल्याला संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागेल, तरच अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती ह्या जागृत राहतात. अन्यथा यांचे विसर्जन करावे लागतो मित्रांनो, पंडित म्हणून.
मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा आणि मगच किंवा पंचांगधारकास संपर्क साधला तरी चालतो मित्रांनो. त्यानंतरच आपण आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची माहिती की आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी पहाटे 6 वाजून 47 मिनिटांपर्यंतच असणार आहे, त्यानंतर नाही. दिनविशेषमध्ये बुध बृहस्पती पूजन आपल्याला श्रावण मासातले विशेष प्रार्थना करायचे आहे मित्रांनो. शीतला सप्तमी आहे, या देवीची पूजा आपण अर्चना करू शकता. पण जर आपल्याला या देवीचे मंदिर मिळत नसेल तर आपण आपल्या कुळदेवीमध्ये शीतला मातेला पाहायचे आणि आपल्या कुळदेवीची पंचोपचार अभिषेकयुक्त पूजा करायची आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. सप्तमी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करता येईल. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पण निकिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितृसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल, त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आणि आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, रात्री 7 वाजून 20 मिनिटांनंतर भद्रा योगाला सुरुवात होईल. हा राहूच्या अंडर येणारा योग असल्यामुळे अशुभ आहे. शक्यतो या वेळेनंतर आपण महत्वाची किंवा विशेष कामे करू नका, अन्यथा आपल्याला त्यात अपयश येण्याची शक्यता राहील. शक्यतो आपण या वेळेमध्ये रेग्युलर कामे करावी मित्रांनो. अग्निपृथ्वीवर सायंकाळी 7 वाजून 29 मिनिटांपर्यंतच हजर आहे, त्यानंतर नाही. जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर आपण अवश्य सुरू करू शकता. पण पुढे जाऊन ते बंद पडू नये याची काळजी घ्या मित्रांनो, अन्यथा आपल्याला दोष देखील लागू शकतो. राहुकाल मित्रांनो दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत आहे. या दीड तासाच्या काळात देखील राहू अत्यंत प्रभावी असतो. त्यामुळे आपण शक्यतो या वेळेमध्ये रेग्युलर कामे करा. विशेष किंवा महत्वाची कामे करायला घ्याल तर त्यात अपयश येण्याची शक्यता राहील. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.